आधी एक आवाज आला आणि दुकानाचं शटर जोरात हालायला लागलं. आवाज नेमका कुठून येतोय ते पाहायला मी दुकानाबाहेर पडलो. तेवढ्यात दुकानात लावलेले फोटो खाली पडले. आधी वाटलं की टायर फुटला असेल, पण नंतर एका मागोमाग एक आवाज झाले आणि भीती वाटली. कमीत कमी 5 ते 6 सेकंद विमान जात असल्यासारखा आवाज येत होता. ही आहे प्रतिक्रिया धाराशिव जिल्ह्यातल्या एका दुकानदाराची. फक्त हा एकच दुकानदार नाही, तर कित्येकांना हा अनुभव आलाय. कुणाच्या घरातली भांडी पडली, कुणाच्या खिडकीच्या काचा फुटल्या, कुणाच्या घराच्या भिंती हादरल्या. एवढंच नाही, तर या आवाजामुळं गावातल्या शाळांमधून मुलांना बाहेर सुद्धा काढावं लागलं. हे सगळं घडलं मागच्या 2 दिवसात. बुधवारी सकाळी आणि गुरुवारी दुपारी धाराशिवमध्ये जमिनीच्या खालून एक गूढ पण मोठा आवाज झाला. हा आवाज भूम, कळंब, वाशी, धाराशिवमध्ये ऐकू आलाच, पण सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात आणि अगदी महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटकमधल्या गावांमध्येही हा आवाज ऐकू आला. पण हा आवाज होता कसला? भूकंपाचे धक्के, कसलं गूढ, कोणतं रहस्य, की विज्ञान, की विमानाचा आवाज? धाराशिवमध्ये नेमकं काय घडलं? हा आवाज आला कुठून? पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी ओमकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ. 4 फेब्रुवारीची सकाळ. धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब, वाशी आणि भूमचा परिसर. नेहमीप्रमाणे लोक आपापली कामं करण्यात व्यस्त होते. कुणी मुलांना शाळेत सोडायला जात होतं, कुणी दुकानात बसलं होतं, तर कुणी शेतात काम करत होतं. पण सकाळी 9:25 एक गूढ आवाज आला. आवाज मोठा होता, इतका मोठा की आवाजामुळं कित्येक घरातल्या खिडक्यांच्या काचा हादरल्या. दुकानाच्या, घराच्या मांडणीत ठेवलेलं सामान, फोटो सगळं खाली पडलं. या आवाजामुळं भीतीची लाट पसरली होतीच, पण तेवढ्यात 9:32 म्हणजेच पहिला आवाज आल्यानंतर 7 मिनिटांनी पुन्हा तसाच मोठा आवाज यायला सुरुवात झाली. लागोपाठ 2दा असा आवाज झाल्यानं लोक प्रचंड घाबरली. घरातून बाहेर पडत रस्त्यावर आली. कुठला अनुचित प्रकार घडू नये म्हणून लोकांनी शाळांकडे धाव घेतली. तर हा आवाज शाळांमध्ये आला होता, त्यामुळे तातडीनं मुलांना बाहेर काढण्यात आलं. काही वेळासाठी शाळा रिकाम्या करण्यात आल्या. लोक सुद्धा एकत्र जमली, पण त्यानंतर हा आवाज आला नाही. दुपारपर्यंत लोकांना समजलं की आवाज अगदी लातूर आणि नगर जिल्ह्याच्या हद्दींपर्यंत ऐकू गेलाय. पण सकाळी 2दा आवाज आल्यानंतर पुन्हा आवाज न आल्यानं आणि कुठलंही मोठं नुकसान न झाल्यानं लोक काहीसे निवांत झाले होते. पण अर्थात आवाज कशाचा होता, आवाज कुठून आला, याबद्दलच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. 5 फेब्रुवारीच्या सकाळी सगळ्यांच्या मनात धाकधूक होती, पण तेव्हा असा आवाज कुठूनही आला नाही. त्यामुळे लोक काहीसे निवांत झालेच होते. पण गुरुवारी दुपारी 3:09 पुन्हा आवाज यायला सुरुवात झाली. लोकांमध्ये चर्चा सुरू झाल्याच होत्या. तेवढ्यात 3 मिनिटांनी असा आवाज पुन्हा आला. लोकांनी लागलीच आजूबाजूच्या लोकांना फोन फिरवले. तुमच्या इथं आवाज आला का असं विचारलं. तेव्हा कित्येक ठिकाणांवरून होकार झाला. महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांदा आलेला आवाज हा आत्तापर्यंत जे आवाज आले होते त्यापैकी सगळ्यात मोठा आवाज होता. काही लोकांचं म्हणणं होतं की हा आवाज आकाशातून आला, विमान घोंगावत असल्यासारखा आवाज होता. तर काहींचं म्हणणं होतं हा आवाज जमिनीतून आला. सुरुवातीला हा आवाज फक्त भूम आणि कळंब इथंच आला असावा असं वाटलं होतं, पण काहीच वेळात हा आवाज बहुतांश धाराशिव जिल्ह्यात आल्याचं समोर आलं. माध्यमांनी दिलेल्या बातम्यानुसार 2 दिवस होत असलेले हे आवाज फक्त धाराशिवच नाही, तर सोलापूर आणि अगदी कर्नाटक जिल्ह्यातल्या काही भागातही जाणवले. काही ठिकाणी या आवाजांसोबत भूकंपासारखा सौम्य धक्का जाणवला. त्यामुळे साहजिकच सोशल मीडियावर अफवांचं पेव फुटलं. भूकंप, स्फोट किंवा आणखीन दुसरं संकट आहे का याची चर्चा सुरू झाली. सोबतच हा आवाज म्हणजे काहीतरी गूढ असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासनाला सुद्धा देण्यात आली. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं तात्काळ ही माहिती NCS म्हणजेच नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांच्याकडे पाठवली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी ही भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाअंतर्गत काम करणारी भूकंपशास्त्राशी संबंधित देशातील सर्वोच्च संस्था आहे. नवी दिल्लीत असणाऱ्या या संस्थेच्या केंद्रातून 160 पेक्षा अधिक स्टेशन्स नेटवर्कच्या माध्यमातून 24 तास भूकंपाची देखरेख केली जाते. भूकंपाची तीव्रता, त्यांचं स्थान आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी डेटा देण्याचं काम ही संस्था करते. त्यामुळे धाराशिवमध्ये जमिनीतून आलेला गूढ आवाज हा भूकंप आहे का याची माहिती या संस्थेच्या अहवालामधून मिळणार होती. NCS कडून आलेल्या अहवालानुसार 4 आणि 5 फेब्रुवारीला कळंब तालुका किंवा धाराशिव जिल्ह्यात कुठेही भूकंपाची अधिकृत नोंद झालेली नाही. त्यामुळे हा आवाज भूगर्भातील नैसर्गिक हालचालींमुळे किंवा अन्य नैसर्गिक कारणांमुळे आला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली. स्थानिक प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार हे आवाज भूगर्भातील नैसर्गिक बदलांमुळे किंवा जमिनीच्या थरांमधील हालचालींमुळे आला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जमिनीत अनेकदा पाणी पातळी कमी झाली, जमिनीखालच्या पोकळीत बदल झाला किंवा जमिनीखाली असलेल्या वायूंच्या हालचाली झाल्या की अनेकदा असे आवाज येतात.
या आवाजांना शास्त्रीय भाषेत सबटेरेनियन साऊंड्स असं म्हटलं जातं. धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या घटना या भूगर्भातील नैसर्गिक आवाजामुळेच घडल्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे धाराशिव जिल्ह्यात असे गूढ आवाज येण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये. मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये अनेकदा धाराशिव जिल्ह्यात असे आवाज ऐकू आले. नोव्हेंबर 2014 मध्ये सुद्धा जिल्ह्यात अशाच प्रकारे गूढ आवाज आले होते. भूजल पातळी खालवल्यामुळे भूगर्भातील रिचार्ज प्रक्रियेतून हे आवाज येत असल्याचं तेव्हा भूवैज्ञानिक अहवालातून सांगण्यात येत होतं. भूगर्भातील पोकळ्यांमध्ये पाणी भरलं जात असल्यामुळे तिथली हवा बाहेर पडते आणि असे गूढ आवाज निर्माण होतात. भविष्यातही अशा प्रकारचे आणखीन आवाज येण्याची शक्यता आहे असं मत भूवैज्ञानिक विभागानं मांडलं होतं. त्यानंतरही जानेवारी 2018, नोव्हेंबर 2019, सप्टेंबर 2022, फेब्रुवारी 2023 आणि अगदी डिसेंबर 2024 मध्ये सुद्धा अशा प्रकारचे गूढ आवाज धाराशिव जिल्ह्यात ऐकू आले होते. या सगळ्यात धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले, धाराशिव सोबतच शेजारच्या काही जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे आवाज ऐकू येत असल्याची माहिती समोर आली आहे. पण नागरिकांनी घाबरून जाऊ नये, सतर्क राहावं आणि प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचं पालन करावं. अफवांवर विश्वास ठेवू नये. जर आवाजाची तीव्रता वाढली किंवा घराला तडे गेल्याचं दिसलं तर तातडीनं स्थानिक प्रशासनाला कळवावं. प्रशासन सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. अर्थात धाराशिवमध्ये हे आवाज भूगर्भातून झालेल्या हालचाली, कमी झालेली पाणी पातळी आणि याआधी सुद्धा असे आवाज आल्यानं नैसर्गिक बदलांमुळेच आल्याचं सांगण्यात येत आहे. पण या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्येष्ठ भूवैज्ञानिक उपेंद्र धोंडे यांनी हा जमिनीतून नाही तर आकाशातून आलेला आवाज आहे असा दावा केलाय. त्यांनी माध्यमांशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार आता धाराशिवमध्ये जो आवाज आला तो नांदेड, लातूर, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आला होता. तेव्हा या आवाजाचा अभ्यास केल्यावर असं लक्षात आलं की हा जमिनीतून नाही तर आकाशातून येणारा आवाज आहे. फायटर जेट्स किंवा सुपरसॉनिक जेट्स आकाशातून जात असताना एका विशिष्ट परिस्थितीमध्ये असा आवाज येतो. हा आवाज मोठा असतो, त्यामुळे भूकंप झाला आहे का अशी भीती वाटते. त्यात या आवाजामुळे खिडक्या हादरतात, त्यामुळे साहजिकच भीती वाटते. पण हा भूगर्भातून आलेला आवाज नसल्यानं त्यामुळे जमीन हादरत नाही. याआधी जेव्हा असे आवाज आले होते तेव्हा कुठल्याच भूकंप मापन यंत्रावर भूकंपाची नोंद झाली नव्हती, तशीच ती आत्ताही झालेली नाही. काही फोटोजमधून हे स्पष्ट होत आहे की या भागातून फायटर विमानं गेली होती. या विमानाचा पांढरा धूर सुद्धा फोटोजमध्ये दिसत आहे. भूकंप झाला असता तर जमिनीला, भिंतीला तडे गेले असते. विहीर, बोरवेल यांची पाण्याची पातळी सुद्धा कमी झाली असती. पण तसं काहीही घडलेलं नाहीये. भूकंपाचा धोका ओळखण्यासाठी जी यंत्रणा आहे त्यामध्ये कुठंच नोंद झालेली नाहीये. त्यामुळं हा फायटर विमानं कमी उंचीवरून गेल्यानं झालेला आवाज आहे अशी माहिती उपेंद्र धोंडे यांनी दिली आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे फोटो समोर आले असले तरी विमानाची मुवमेंट असल्याचं स्पष्ट करणारी कुठलीही कागदपत्र समोर आली नाहीत. लष्कराची विमानं असल्यानं ती समोर येण्याची शक्यता सुद्धा नाही. त्यात काही ठिकाणी भिंतीचे पापुत्रे उडालेत, त्यामुळं सुद्धा चर्चा थांबलेली नाहीत. धोंडे यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जर कुठे जमिनीतून धूर येत असेल, जमिनीला भेगा पडल्या असतील तर मात्र स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी असं आवाहन केलंय. मागच्याच वर्षी परभणीमध्ये जमिनीतून धूर येत असल्यामुळे लोकांमध्ये भीती पसरली होती. पण हा धूर चुनखडकाच्या रिॲक्शनमधून येत असल्याचं स्पष्ट झालं होतं. तेव्हा ज्वालामुखीचा धूर असल्याची चर्चा झाली होती. पण आता भूकंपाचा आवाज असल्याची चर्चा आहे. भूकंप नसल्याचं स्पष्ट झालं असलं तरी हा भूगर्भातून येणारा आवाज आहे की विमानांमुळे आलेला आवाज, आणि विमानाचा आवाज आला असला तर भिंतीचे पापुत्रे का निघाले हा प्रश्न आहे. त्यात हा विमानाचा आवाज असल्याबद्दलचं प्रशासनाचं स्पष्टीकरण न आल्यानं गूढ आणखीन वाढले. त्यामुळं आता अधिकृतपणे काय माहिती समोर येणार त्यावर या आवाजाचं रहस्य उलगडणार आहे. हा आवाज म्हणजे भूगर्भातील हालचाल की धडकी भरवणारा विमानाचा आवाज.